नमस्कार. आज पाहू शकता कमेंटमध्ये विचारलं होतं खिल्लार गायींचा बाजार सर्वात मोठा कुठे भरतो. तर पाहू शकता खिल्लार दूध देणाऱ्या गायी, सुंदर गायी, जातीवंत बैलगाडा शर्यतीसाठी पैदाशीचे खोंड तयार करण्यासाठीच्या गायी किंवा भावनगर गुजरातच्या प्युअर गिर गायी आणि जातीवंत वंशावळीच्या खिल्लार गायींचा बाजार भरलेला आहे. हा बाजार 10 तारखेला भरलेला आहे. हा 15 तारखेपर्यंत राहणार आहे. पाहू शकता सुंदर जातीवंत वंशावळीच्या कालवड आहेत आणि याची सर्व माहिती मिळवण्यासाठी पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. या ठिकाणी भरपूर 1000-1500 गायी आलेल्या असतील. पाहू शकता अजून येत आहेत. 12-13 तारखेला भरपूर गायी येणार आणि ह्या फक्त गायींचं म्हणजे दावणी आहेत. पाहू शकता एका दावणीला 10-10, 15-15 खिल्लार गायी आहेत आणि 100 बडकर एक दूध देणाऱ्या गायी आहेत. अख्ख्या महाराष्ट्र कर्नाटकमधून शोधून आणलेल्या ह्या गायी. एवढ्याच नाही तर हे पलीकडच कोपरा बघताय ना, हा फक्त एक कोपरा दाखवतोय कारण की यात्रा एवढी मोठी आहे की 2 दिवसात सुद्धा यात्रा फिरून होत नाही. एवढी मोठी खिल्लारची यात्रा आहे. तुम्ही पाहून कंटाळचाल आणि कुठली गाय कालवड घ्यावी ही समजणार नाही. एवढ्या सुंदर 100 बळकरी गाय कालवड आहेत दुधाच्या, चांगल्या वंशावळीच्या, जबरदस्त सुंदर वंशावळीच्या गायी, सुंदर पांढरं शुभ्र पांढरं सोनं, जातीवंत आणि मोठ्या मापाच्या सुंदर देखण्या गायी. या वर्षातील सर्वात मोठा खिल्लारचा बाजार भरलेला आहे. विजापूर तालुका, जिल्हा विजापूर. विजापूरमध्ये तोरवी, तिकोटा रोडला तोरवी गाव विचारायचं. तोरवी गावामध्ये बाजार भरतो हा खिल्लार जनावरांचा. साधारणतः 2-2.5 किलोमीटर आवरत चौरस असा हा बाजार भरलेला आहे आणि अजून पण जनावरं येत आहेत. 15 तारखेला फुल बाजार असतोय. मोठ्या मापाचे खिल्लार बैल शेती कामासाठीचे, तेरेबंदीसाठी, पालखीसाठी, बगाडासाठी खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या मापाचे बैल भेटतात इथे. होऊ शकता खिल्लार गाय, खोंड सुंदर, आखीव रेखीव देखणे, पांढरे शुभ्र. होऊ शकता सुंदर वंशावळीचे खोंड आहेत. हे यात्रेमध्ये दुधाच्या सुंदर आखीव रेखीव देखण्या गायी जातीवंत वंशावळी सांभाळून आणलेल्या असतात. वयस्क झाली किंवा दूध देत नाही, काहीतरी खोडे आहे त्या, गाप जात नाही,